आज मी तुम्हाला दाखवणार आहे लाल भोपळ्याची भाजी कशी बनवायची ती। हे मी उकडून घेतलेत, चांगले उकळलेत। आता तिला मी मॅश करणार आहे, पूर्ण असं मॅश करायचं आहे। तर चमच्याने होतं पळीने, तर तसंच मी मॅश करणार पूर्णपणे। आणि ही ट्रिक आहे माझ्या आजीकडून मी शिकलेली। म्हणजे आम्ही गावाला राहायचं तर माझी आजी अशी भोपळ्याची भाजी किंवा भोपळ्याच्या पानांची भाजी पण बनवायची। खूप अति उत्तम, म्हणजे भोपळ्याची पानं आहेत ना, त्याच्यामध्ये मूग डाळ किंवा चणा डाळ टाकून केली ना, खूप छान होते। हे बघा, हे आता मी मॅश केली आहे। आता ही मॅश करून झाली आहे पूर्ण। आता आपण इथे साहित्य घेतलं, इथे पातेलं ठेवलं आहे गरम करायला। ते गरम करते, मी तेल टाकते। पातेलं गरम झालं आहे, तेल टाकून झालं। आता ही 10-12 लसूण आहेत इथे, या लसूण मी टाकणार आहे। हे बघा, तापलेल्या तेलात टाकायच्या। तेल पूर्णपणे तापलं ना की मग ब्राऊन कलरची होईपर्यंत ते ठेवायचे आहे आपल्याला तेलामध्ये काढायला। आणि मग हा कढीपत्ता आहे, तो कढीपत्ता मी आता टाकणार आहे। आता मी इथे टाकणार आहे कांदा। कांदा मी जास्त प्रमाणात घेतलाय, मोठा एकच घेतलाय, पण मोठावाला घेतलाय। हे बघा, कांदा पण कसा तांबूस होईपर्यंत, लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। गॅस मी फास्टच ठेवले आहे, कारण कांदा ब्राऊन लवकर व्हावा म्हणून। आता ह्याच्यामध्ये मी टाकते टोमॅटो। आता हे टोमॅटो टाकल्याच्या नंतर आहे ना, एक तुम्हाला ट्रिक सांगते। टोमॅटो आणि कांदा लवकर शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काय करायचं आहे, हे मीठ टाकायचं आहे। हे बघा, थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे कसं कांदा आणि टोमॅटो लवकर शिजला जातो। गॅस फास्टच आहे। आता मी याला ना शिजण्यासाठी थोडासा मंद गॅस ठेवलाय आणि त्याच्यावर मी झाकण ठेवते। हे मी इथं थोडा वेळ झाकण